निषाद एक टिपिकल मुंबईकर तरुण. मित्रांसोबत दंगामस्ती करणे, फिरणे, मस्त आयुष्याची मजा घेणे हेच त्याला माहीत होतं. आपण प्रेमात पडणं शक्यच नाही असं अगदी तो पैजेवर मित्रांना सांगायचा. एवढा असूनही खूप हुशार होता तो. पूर्ण डबघाईला आलेला बाबांचा व्यवसाय त्याने स्वतःच्या हिमतीने आणि हुशारीने पूर्ण भरात आणला होता. एखाद्या मुलीच्या आयुष्यात येण्याने पूर्ण आयुष्य बदलतं यावर तर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. अशात एक दिवस त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली. कस्तुरी खूप सुंदर होती. पुलकी, खेळकर, निरागस डोळे. निषाद तर पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडला. आयुष्यात पहिल्यांदा कस्तुरीला तो खूप आवडला. असेच प्रेमातील काही सुखाचे दिवस गेले. मग त्यांनी ठरवलं की आता लग्न करायचं. पण दोन्ही घरातून विरोधच होता. मग शेवटी पर्याय नाही म्हणून त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. जवळच्या मित्रांनी साथ दिली, पण निषादचे वडील खूप भडकले आणि निषाद आणि कस्तुरीला घरात घेण्यास नकार दिला. खूप वाईट वाटलं दोघांना. अशा अवस्थेत त्यांनी भाड्याने खोली घेतली आणि संसाराला सुरुवात केली. एकमेकांना दिलासा देत दोघेही आपल्या सुखी संसारात रमू लागले. निषाद दुःखी वाटला की कस्तुरी त्याला हसवायची आणि कधी घरच्यांच्या आठवणीने कस्तुरी उदास असली की निषाद तिला आधार द्यायचा. असंच पडत आणि मग स्वतःला उठवत, स्वतःला रडत असली, मग स्वतःच्या रडण्यालाच हसत. निषाद ऑफिसला जात असला की हमखास कस्तुरी खिडकीतून त्याला हात करायची. आता 2 वर्ष झाली होती त्यांच्या लग्नाला. या काळात कस्तुरीच्या घरच्यांनी स्वतःची नाराजी दूर केली आणि त्या दोघांचा स्वीकार केला होता. ते दोघेही खूप सुखी होते आपल्या जगात. पण अचानक एक दिवस कुणाची तरी नजर लागली कुणाला तरी त्यांचं सुख पाहवत नव्हतं. एके रात्री दोघे गाढ झोपेत असताना अचानक कस्तुरीला जाग आली. कस्तुरी खूप घाबरट होती म्हणून कायम घरातील लाईट चालू ठेवून झोपायची. पण तिने पाहिलं तर सगळीकडे अंधार होता. खूप घाबरली ती. पण तिने निषादला नाही उठवलं, नाहीतर पुन्हा सकाळी घाबरट म्हणून चिडवलं असतं. ती बेडवरून उठली. अंधारात काही स्पष्ट दिसत नव्हतं. तिने घड्याळात पाहिलं तर 3 वाजले होते. कशीबशी चाचपडत तिने लाईटचा स्विच ऑन केला, पण स्विच तर ऑनच होता. कदाचित लाईट गेली असावी म्हणूनच तिने खिडकीतून बाहेर डोकावलं. तर क्षणभर तिचे श्वासच थांबले. बाहेर कोणीतरी होतं. 3 स्त्रिया होत्या. एक वयस्कर, एक मध्यम वयाची आणि एक तरुण मुलगी होती. त्या तिघी एकटक कस्तुरीकडे पाहत होत्या. त्या तिघींचा अवतार खूपच वेगळा होता. त्यांपैकी दोघी साडीवर होत्या आणि एक तरुण मुलगी ड्रेसवर होती. त्यांचे चेहरे एकदम पांढरट होते. त्यांना पाहून कस्तुरी खूपच घाबरली. जवळजवळ किंचाळत तिने निषादला हाक मारली. निषाद खडबडून जागा झाला आणि तिच्याजवळ जाऊन विचारलं, काय झालं? कस्तुरी बाहेर बोट दाखवत बोलली, ते बघ, त्या बायका कशा बघत आहेत. निषादने समोर पाहिलं तर कोणीच नव्हतं. तो बोलला, कुठे ग? कस्तुरी वैतागून बोलली, अरे ते बघ ना समोर. निषादने काहीच कळेना. त्याने कशीबशी तिची समजूत काढली आणि तिला झोपवलं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे निषाद ऑफिसला गेला होता. पण त्याला दिवशी कस्तुरीला रक्ताची उलटी झाली. ती निषादला काही न सांगता डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिला काही टेस्ट करायला सांगितलं. रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळणार होते. ती घरी आली. निषाद उगीचच टेन्शन घेईन म्हणून तिने त्याला काहीच सांगितलं नाही. त्या रात्री कसल्याच्या आवाजाने कस्तुरीला जाग आली. लाईट गेलेलीच होती. पूर्ण अंधार होता खोलीमध्ये. घड्याळात पाहिलं तर 3 वाजले होते. अगदी कालसारखंच होतं सर्व. पण का कुणास ठाऊक तिचे पाय आपोआप खिडकीकडे वळले. तिने हळूच खिडकी उघडली आणि बाहेर पाहिलं तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण कालच्याच त्या 3 स्त्रिया आज पण काही अंतरावर उभ्या होत्या. तीच त्यांची भयानक एकटक नजर आणि अचानक त्यांच्यातील वयस्कर स्त्रीने मूठ आवळली आणि तिच्या मुठीमध्ये काहीतरी होतं. तिने ते पूर्ण आवळलं आणि एकदम कस्तुरीच्या अंगावर फेकलं. कस्तुरी या अचानक घडलेल्या घटनेने खूपच घाबरली आणि किंचाळत निषादला उठवलं. निषाद उठला आणि त्याने बाहेर येऊन पाहिलं तर त्याला कोणीच नाही दिसलं. कस्तुरी खूपच घाबरली होती आणि अंगासारखी बडबडत होती, त्या बाईने माझ्या अंगावर काहीतरी फेकलंय म्हणून. निषाद तिला समजावं लागला, अगं कोणी नाही तिथे, भास झाला असेल तुला. पण कस्तुरीला काहीच माहीत नव्हतं होतं. तो भास नाही आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी निषादने खूप महत्त्वाची मीटिंग होती. त्याला ऑफिसला जाणे गरजेचं होतं कारण त्याला माहीत होतं की आज त्याला प्रमोशन होणार आहे. पण त्याबद्दल त्याने कस्तुरीला काहीच सांगितलं नव्हतं. सरप्राईज देणार म्हणून तो 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 ऑफिसला निघाला. नेहमीप्रमाणे कस्तुरीने खिडकीतून त्याला बाय केलं. निषाद गेल्यानंतर ती लगेच डॉक्टरांकडे गेली कारण आज तिचे रिपोर्ट मिळणार होते. ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरने तिचे रिपोर्ट वाचले आणि सोबत कोणी आहे का विचारलं. कस्तुरीला मनात शंकेची पाल चुकली. ती बोलली, कोणी नाही माझ्यासोबत. माझे हसबंड ऑफिसला गेले. मला सांगा ना काय झालंय. डॉक्टर बोलले, तुमचे पती जर तुमच्यासोबत असते तर बरं झालं असतं. पण कस्तुरी काहीच ऐकायला तयार नव्हती. तिने हट्ट केला की रिपोर्टमध्ये काय आहे ते सांगा मला. डॉक्टरनी पण पूर्ण रिपोर्ट तिला समजावून सांगितला.
कस्तुरीने डॉक्टरांचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं आणि रिपोर्ट घेऊन ती घरी निघाली. पण तिचे पाय खूपच जड झाले होते, डोळ्यात पाणी होतं आणि डॉक्टरांचे शब्द कानात घुमवत होते. इतक्यात तिचा फोन वाजला. निशादचा फोन होता. तिला खूप रडू येत होतं, पण तिने स्वतःला आवरलं आणि फोन उचलला. तिकडून निशाद खूप आनंदात बोलत होता. कस्तुरी, अगं माझं प्रमोशन झालं. कस्तुरी हसली आणि बोलली, अभिनंदन. निशादने तिच्या आवाजावरून लगेच ओळखलं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तो बोलला, काय झालं कस्तुरी, रडतेस का? कस्तुरी डोळे पुसत बोलली, अरे कुठे मी रडते, तुझं आपलं काहीतरीच. निशाद ते पटत नाही. तो बोलला, तुला माझी शपथ आहे कस्तुरी, सांग ना काय झालंय. यावेळी मात्र तिला हुंदका आवरता आला नाही आणि रडत रडत बोलली, निशाद मी मरणार आहे रे, फक्त 3 महिने आहेत माझ्याकडे. निशादच्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यांसमोर पूर्ण अंधार झाला. पायातील पूर्ण त्राण निघून गेला आणि तो मटकन जागेवर बसला. त्याला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. कस्तुरी अजूनही रडत होती. मग तिनेच फोन कट केला. कस्तुरी घरी आली. खूप रडली ती, कारण तिने ठरवलं होतं की निशादसमोर रडायचं नाही. किती स्वप्न पाहिले होते तिने आणि निशादने, पण डॉक्टरने तिला ब्लड कॅन्सर आहे म्हणून सांगितलं, ते पण लास्ट स्टेज. तिचा पण यावर विश्वास बसत नव्हता. 3 महिने दिले होते तिला आता देवाने जगण्यासाठी. इकडे निशाद पण एका बागेत जाऊन बसला आणि खूप रडला, कारण त्याने पण ठरवलं होतं की कस्तुरीसमोर रडायचं नाही. नीतीने खूप क्रूर चेष्टा केली होती त्यांची. आता कुठे संसार सुरू झाला होता, सुखाचे दिवस येणार असं दिसत होतं, पण का? आपल्याच बाबतीत नीतीने अशी चेष्टा का करावी याचाच विचार तो करत होता. पण त्याला कस्तुरीचा चेहरा आठवला. नाही, 3 महिने खूप खुश ठेवायचे तिला. मीच जर असा रडलो तर तिला कोण दिलासा देणार, असा विचार करून तो उठला आणि घरी गेला. कस्तुरीने नेहमीप्रमाणे हसतमुखाने त्याचं स्वागत केलं. दोघांचे डोळे रडून रडून सुजले होते, पण ओठांवर उष्ण असू होतं. कस्तुरी त्याला बोलली, मरण तर प्रत्येकाचं निश्चित आहे. यात माझा नंबर लवकर लागला, त्यात काय एवढं? तसं पण मला म्हातारी होऊन मरायचं नव्हतं. आणि स्वतःला मोठं मोठ्याने हसू लागली. निषादला तिच्याकडे पाहू लागला. ओठ ताणून हसायचा प्रयत्न करू लागला, पण डोळ्यांनी साथ नाही दिली आणि त्यातून पाणी आलं. कस्तुरीही हसता हसता रडू लागली. तिला पण नाही कळलं. तिने निशाद पाणी आलं मांडीवर डोकं ठेवलं आणि रडत रडत म्हणाली, मला नाही रे मरायचं, मला जगायचं आहे रे तुझ्यासोबत, खूप जगायचं आहे तुझ्यासोबत, हसायचं आहे, तुझ्यासोबत रडायचं आहे, मला तुझी साथ द्यायची आहे रे आयुष्यभर. दोघेही एकमेकांना बिलगून खूप वेळ रडत होते. त्या दिवशी ते दोघे बाहेरच जेवले. रात्रीचे झोपले असताना कस्तुरीला जागली. तिने घड्याळात पाहिलं तर 3 वाजले होते. तिला मागचे 2 दिवस आठवले आणि तिच्या अंगावर शहारा आला. आज पण असतील का त्या 3 स्त्रिया खिडकीत? तिने स्वतःशीच विचार केला आणि कसलाचा विचार करून ती उठली आणि खिडकी उघडण्यास हात लावला. इतक्यात खिडकी आपोआप उघडली. तिने समोर पाहिलं तर त्या 3ही स्त्रिया खिडकीला एकदम चिटकून उभ्या होत्या आणि त्यांची नजर अजूनही कस्तुरीला एकटक पाहत होती. कस्तुरी निशादला हाक मारू लागली. त्या स्त्री आज तिला हातवारे करून खुणावत होत्या. निशाद तिच्याजवळ गेला. कस्तुरी ओरडू लागली, त्या बघ बायका मला खुणवत आहेत, मला घेऊन जायला आल्या आहेत त्या. पण निशादला मात्र समोर अजूनही कोणीच दिसत नव्हते. शेवटी ती रात्र दोघांनी तशी जागूनच काढली. निशादला काहीच सुचत नव्हतं काय करावं ते. आतून पूर्णपणे तो मोडला होता. कस्तुरीने आजार आणि तिला होणारे भास सगळीकडून एकदमच संकट आली होती त्यांच्यावर. त्यातूनही तो तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. दिवसभर तो तिला खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा, पण रात्रीचे 3 वाजले की कस्तुरी हमखास जाग यायची. कधी रडायची, कधी ओरडायची आणि म्हणायची, त्या बायका मला नाही सोडणार, त्या मला घेऊन जाणार. निशाद, मला नाही सोडणार त्या. अशा कित्येक रात्री निशादने जागून काढल्या होत्या, पण समोर मार्गही काही दिसत नव्हता. एके दिवशी कस्तुरीचे बाबा तिला घ्यायला आले. तिच्या आजारपणाबद्दल निशादने फोन करून सांगितलं होतं आणि तिला होणाऱ्या भासांबद्दलही त्यांनी तिला कल्पना दिली होती. तिचे बाबा आले आणि तिला घेऊन जाऊ लागले. निशाद त्यांना बस स्टँडवर सोडायला आला. दोघेही हसत एकमेकांचा निरोप घेतला. निशादनेही सुट्टी काढून गावी येण्याचं वचन दिलं. कस्तुरी खिडकीच्या कडेला बसली होती. बस थोडी पुढे गेली असेल इतक्यात तिची नजर बाहेर गेली. त्या 3 स्त्रिया भर दिवस तिच्यासमोर काही अंतरावर हवेत उडत होत्या आणि बससोबत येत होत्या. कस्तुरी बसमध्येच किंचाळू लागली, बाबा त्या बघा बायका माझ्या मागे यायला लागल्यात, माझा पिच्छा सोडत नाहीत, का नाही सोडत त्या माझा? बाबा त्या बायका मला घेऊन जाणार, अशी काहीही बडबडू लागली. बाबांनी पाहिलं तर त्यांना काहीच दिसलं नाही. बाबा तिला शांत करू लागले, पण ती जास्तच बडबडू लागली आणि बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेले. गावी आल्यावर नंतरही कस्तुरीला त्या बायका रात्री 3च्या सुमारास दिसत होत्याच, पण त्या बायका कोण आहेत हेच तिला कळत नव्हतं. तिच्या आजारपणाने आता त्याचे रंग दाखवायला चालू केलं होतं.
काही दिवसांनी निशाद सुट्टी टाकून तिच्याकडे आला आणि तिची अवस्था पाहून हादरलाच. फक्त 10 दिवसात खूप वाईट अवस्था झाली होती तिची. फक्त बेडवर झोपून असायची. गोरी पण दिसताना कस्तुरी, पण आता तिच्या चेहऱ्यावर तेजच नाहीसं झालं होतं. डोळे खोलवर गेले होते. हातपायांची त्वचा पूर्ण हाडाला चिटकली होती. जणू काही फक्त हाडांचा साबळाच शिल्लक होता. निषादला डोळ्यातून अश्रू उभे राहिले. त्याला फक्त तिची अवस्था पाहावत नव्हती. तो दिवसभर बसून तिच्याशी गप्पा मारायचा, तिला हसवायचा प्रयत्न करायचा. एक दिवस कस्तुरी निषादला बोलली, माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील? तिची शेवटची इच्छा हा शब्द त्याच्या काळजाला चिरून गेला. तो क्षणभर घुटमळला. आलेला आवंठा गिळून बोलला, बोल ना गं. कस्तुरीने पूर्ण जोर लावून त्याच्या हातावर हात ठेवला आणि बोलली, मला वचन दे, माझ्यानंतर तू खूप दुःख करत बसणार नाही आणि मी तुझ्यासाठी 2-3 मुली पाहिल्या, त्यातील जी आवडेल तिच्याबरोबर लग्न करशील. निषादला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि तो खूप रडला. कस्तुरीशिवाय आयुष्याची कल्पनाही त्याला करमत नव्हती. त्याच दिवशी त्याची सुट्टी संपली होती. ऑफिसमध्ये जाऊन सुट्टी वाढवून घेऊन परत येण्यासाठी तो मुंबईला गेला. जाताना कस्तुरीचा निरोप घेतला आणि निघाला. पण ती भेट ही त्या दोघांची शेवटचीच ठरली, कारण त्या रात्री 3 वाजता कस्तुरीचा जीव सोडला. 3 महिन्यांचा डाव 2 महिन्यातच संपला होता. निषाद आहे तसाच परत आला. अंत्यविधी झाला. रडून रडून त्याच्या डोळ्यातील पाणी आटलं होतं. सर्व आवश्यक विधी पार पाडून तो मुंबईला आला. ते घर त्याला आता खायला उठत होतं. त्या घरातील भिंती, पडदे आणि कस्तुरीने प्रेमाने सजवलेली प्रत्येक वस्तू जणू काही निषादला विचारत होती, कस्तुरी कुठं आहे रे? पण त्याचं उत्तर निषादकडे नव्हतंच. तो तसाच न जेवता झोपी गेला. अचानक त्याला रात्री जाग आली. घड्याळात पाहिलं तर 3 वाजले होते. पाय आपोआप खिडकीकडे वळले. त्याने खिडकी उघडून समोर पाहिलं तर त्याला धक्काच बसला, कारण समोर त्या 3 स्त्रिया उभ्या होत्या. हुबेहूब जशी कस्तुरी सांगायची, याचा अर्थ खरंच कस्तुरीचा बळी त्या तिघींनीच घेतला होता. का? आता या मला पण सोडणार नाहीत का? एका क्षणात प्रत्येक प्रश्न त्याच्या मनात आले. पण इतक्यात तिथे 4थी आकृती दिसली. काहीशी जेमतेम. त्या 4थ्या आकृतीच्या आगमनाने त्या तिन्ही आकृती जणू काही गायबच झाल्या. ती आकृती निषादला ओळखीची वाटली. कस्तुरी, हो कस्तुरीच आहे ती. निषादने जोरात हाक मारली, पण तोपर्यंत ती आकृती निघून गेली होती. पण त्या दिवसानंतर कधीच त्या 3 स्त्रिया निषादला दिसल्या नाहीत. निषादने काही ठिकाणी विचारलं तेव्हा असं सांगण्यात आलं की त्या 3 बायका कस्तुरीला घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या. कस्तुरीनंतर त्या निषादला पण घेऊन जाणार होत्या. पण कस्तुरीच्या पवित्र आत्म्याने तसं होऊ दिलं नाही. हरिण आयुष्यभर कस्तुरीचा शोध घेत असतं, कारण त्याचा सुगंध त्याला येत असतो. पण त्या हरणाला हे कधीच कळत नाही की सुगंध देणारी कस्तुरी त्याच्यातच आहे. निषाद, तुझी कस्तुरी पण तुझ्यातच आहे. कुठेच नाही गेली ती. तुझ्या आयुष्यात कायम सुगंध रूपाने ती राहील. कदाचित ती तुला कधीच दिसणार नाही, पण तिचा सुगंध नेहमी तुझ्यासोबत राहील. धन्यवाद. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.